नमस्कार. RV22 न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. किलबिल इंग्लिश स्कूलमध्ये महिला दिनाचा जागर. मालेगाव शहरातील माऊली बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संचलित किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन जागर नारी शक्तीचा नारा देत साजरा करण्यात आला. किलबिल इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात महिला पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगीता गुप्ता होत्या. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती निशा विशाल पवार व बालाजी महिला समूह उपाध्यक्ष श्रीमती प्रियंका भाऊसाहेब आयरे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शाळेचे सेक्रेटरी राजेंद्र पवार सर हे होते. आजच्या कार्यक्रमाप्रसंगी श्रीमती अनुराधा गायधनी यांनी आलेल्या सर्व महिला पालकांचे शब्द स्तुतिसुमनांनी स्वागत केले. त्याचबरोबर प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देत जागतिक महिला दिनानिमित्त पुढे बोलताना त्यांनी महिलांच्या आरोग्यावर भाष्य केले. हा दिवस महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या विरोधात हिंसा व लिंग समानता आणि पुनरुत्पादक हक्क यासारख्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. प्रमुख पाहुण्या श्रीमती निशा विशालजी यांनी बोलताना जागर नारी शक्तीचा नारा देत जागतिक महिला दिनानिमित्त आपण ऐकत असतो, कधी समाज माध्यमांवर तर कधी आपल्या आसपासच्या लोकांच्या संभाषणातून. 8 मार्च हा गेल्या एका शतकभरापासून साजरा होतोय. यंदाच्या महिला दिनाची थीम काय? आर्थिक सशक्तीकरण होय. महिलांनी आर्थिक सक्षम झाले पाहिजे, उद्योजिका व्यावसायिक बनलं पाहिजे. त्याचबरोबर नवनवीन तंत्रज्ञानाचा कुशल प्रयोग आपल्या जीवनात आणून त्याचा उपयोग करून आपला आर्थिक विकास केला पाहिजे, व्यावसायिक बनलं पाहिजे. लोक म्हणत असतील महिला दिनाची गरज काय, तर यासाठी की सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरी करताना हा महिला दिन उत्सव साजरा केला पाहिजे. यामागे ही एक इतिहास आहे. वेळ आली आहे, महिलांनी आर्थिक सक्षम होणं गरजेचं आहे. आम्ही ग्रामीण भागातील महिलांना याविषयी माहिती देत असतो. महिला बचत गट तयार करून त्यातून व्यावसायिक बनवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. दुपारच्या सत्रातील मुख्याध्यापिका पुष्पा बोरसे यांनी जागतिक महिला दिनाच्या इतिहासावर भाष्य करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर शाळेच्या संचालिका अनिता पवार यांनी महिला पालकांना मार्गदर्शन करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. किलबिल इंग्लिश स्कूलमधील कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित सर्व शिक्षिका, शिक्षक तर कर्मचारी, महिला पालक वर्ग यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान देऊन सत्कार करण्यात आला. आलेल्या सर्व महिला पालकांचे हळदी कुंकू करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सोनवणे मॅडम यांनी केले. त्याच्यानंतर आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या निशा पवार मॅडम यांचं स्वागत सोनवणे मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करेन. गुलाब, पुष्पगुच्छ, छोटीशी भेटवस्तू आणि पुस्तक द्या. तसेच शाळेचे सेक्रेटरी श्री राजेंद्र पवार सर यांचा सत्कार भोयटे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. तसेच प्रमुख पाहुण्यांसोबत आलेल्या पाहुण्यांचा सत्कार प्रियंका मॅडम यांचा सत्कार प्राजक्ता पवार मॅडम यांनी करावे अशी मी विनंती करते. तसेच शाळेतील शिक्षिका यांचाही आज इथे स्वागत व सत्कार केला जाणार आहे. शाळेतील स्त्री असे शक्तीचे एक रूप, रुजवा हरे मनी हा ध्यास.
स्त्री असे शक्तीचे एक रूप, रुजवा हरेक मनीत हा ध्यास. मोडूनी जुन्या संकल्पना, करूया महिला शक्तीचा विकास, करूया महिला शक्तीचा विकास. आज 8 मार्च, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज महाशिवरात्री व जागतिक महिला दिवस आहे. हा योगायोगच समजावा, कारण ज्वलंत उदाहरण बघितले तर आपण सर्वच महिला आता वेळात वेळ काढून महादेवाच्या मंदिरात जातात आणि आज इथे सर्व महिला वेळात वेळ काढून आजच्या कार्यक्रमाला आल्यात, त्यामुळे मी सगळ्यांचे स्वागत करते. तसेच शाळेतील शिक्षिका यांचाही आज इथे स्वागत व सत्कार केला जाणार आहे. मी गायत्री मॅडम यांना विनंती करते की त्यांनी पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. माझ्या घरच्यांनी सांगितलं की जर तिसरी मुलगी झाली तर तू परत आमच्या घरी येऊ नको. आणि नेमकी त्या बाईला तिसरी मुलगी झाली. मग आता काय करावं? हॉस्पिटलमध्ये तिला भेटायला कोणी आलं नाही. घरी गेली ती माहेरी. तिचा भाऊ तिला म्हणाला की तुझ्या नवऱ्याने निरोप पाठवलाय की तू जर तिसरी मुलगी निपटशील तर तुला 2 मुलींसोबत आमच्या घरी राहता येईल. आता त्या बाईचा जीव बघावा. माहेरी राहता येत नाही, तिसरी मुलगी झाली आहे, त्या मुलीचं काय करावं? बरं 2 मुली सासरी आहे, त्यांच्यामध्ये पण जीव. आपलंच सासर, आपलंच बाहेर, सगळंच सांभाळून घ्यायचं. शेवटी तिने काय केलं? थंडीचे दिवस होते, 3 दिवसाचं रात्री लेकरू बाहेर खाट्यावर ठेवलं घराबाहेर आणि अंगावरचे कपडे त्या लेकराचे काढून घेतले आणि रात्रभर ती अशी उंबऱ्यामध्ये झाडाच्या पांघरून घेऊन बसून राहिली वाट बघत की रात्रभर कडाक्याच्या थंडीने तिचा आपोआप जीव जाईल. आणि भावाने सांगितलं की पोलिसांना संशय नाही आला पाहिजे. इतकं आजचं निर्दयी. रात्रभर तिने वाट पाहिली. बघता बघता तिला झोप लागून गेली. सकाळी ती उठली, बघते तर मुलगी निळीशार पडलेली होती एकदम, पण ती जिवंत होती. ते बघून तिच्या डोळ्यात पाणी आलं. मला एवढं सांगणं आहे, माझ्या सगळ्या महिला भगिनींना 8 मार्च महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि याच्यावरनं परिवर्तन करावं हीच एक अपेक्षा ठेवते मी. धन्यवाद.